सो फायनली त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही आवरतोय, बघू शकता. आता आता चहा पितो आम्ही जरा. सोबत कसा आहे चहा? ओके. सोबतनी मामाचा फेस वॉश लावलाय म्हणून मी पण लावलाय. विदाऊट फिल्टर बघा चेहरा कसा दिसतोय. मामा आजचं प्रमोशन करतो, पैसे भेटतील तुम्ही. चांगला आहे चहा. आता आमचा एक मेंबर जर आवडला निघतो आम्ही. आपला स्टे झालेला आहे या रूममध्ये. आता जरा गाडी पुसून घेतो म्हणजे विजिबिलिटी थोडी चांगली राहील आपल्याला, कारण की पावसाने तशी ऑलरेडी बऱ्यापैकी धुवून गेलेली आहे. बट स्टील थोडंसं घेऊ. बॅकग्राऊंड व्ह्यू बघा आमच्या हॉटेलचा. आता आपण निघालेलो आहे रिटर्न ट्रिपला. अँड दिस इज अल्ट्रॉज ICNGचा स्पेस बघू शकता तुम्ही. आम्ही टोटल 4 जण आलतो ट्रिपला. तर 4 जणांच्या ट्रिपमध्ये प्रत्येकाचे 3 दिवसाचे कपडे आणि बाकीचं साहित्य गरजेचं अशा प्रत्येकाचे 4 बॅगा प्लस जॅकेट, बाकीच्या ॲक्सेसरीज काय असतील त्या. एवढं सगळं एका डिक्कीमध्ये आम्हाला परफेक्टली जे आहे ते बसवता आलेलं आहे. त्याच्या 4 बॅगा आहेत, 1 2 3 4 दिसून त्या फुल भरलेल्या आहेत. आणि वरती ट्रेवरती पण आपल्याला कॅपॅसिटी राहिलेली आहे इथे. सो आणि खाली CNG आहे. आता ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे ICNGची. तर अशा पद्धतीने आहे. आणि याच्यामुळे काय होतं, जर आपण जे पुढचा स्पेस आहे नॉर्मली जो CNGच्या गाडीला असतो तो पण या ठिकाणी इन्क्रीज होतो. इथं फक्त मग आम्ही 4 जण सिटिंग अरेंजमेंट आहे. दुपार आमचं सगळं लगेज जे आहे ते डिक्कीमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सो एक कम्फर्टेबल फील होतं आपल्याला. सो दिस इज ICNG. आणि फुल जो रिव्ह्यू आहे तो आपल्या चॅनलवरती येईल. तो पण बघा पूर्ण. ICNGचे काय ॲडव्हान्टेज आहेत, काय डिसॲडव्हान्टेज आहेत, सगळं आपल्याला माहिती भेटेल. 2-3 पॉईंट्स आहेत जे आपण कन्सिडर केले पाहिजेत फाईल परचेसिंग दिस ICNG. बट स्टील इट्स अ गुड ऑप्शन. बट जे काय आहे ते आपण आता पुढे डिस्कस करूयात. तो निघालेले आहेत आपले थोडं सगळे. डिक्की कशी वाटली तुला ICNGची? डिक्की सफिशियंट आहे. 2-3 दिवसासाठी जर तुम्हाला कुठे ट्रिपला वगैरे जायचं असेल तर सफिशियंट स्पेस आहे तिला. आणि CNG पण आहे. बट आम्हाला CNG भेटला नाही तो विषय वेगळा आहे. आम्ही कंटिन्यू पेट्रोलवरती ट्रिप केलेली आहे. बिकॉज आम्ही पैशावाली माणसं आहे. सोबतकडे पैसे आहेत. लाव काय सो लेट्स गो. सोबत किती पैसे आहेत आपल्याकडे? माझ्याकडे काहीच नाही पैसे, 0% कॅशच नाही. अरे पेट्रोलवरती गाडी आणली तू. हा त्यात काय CNG भेटलं नाही म्हणून पेट्रोलवरती आणते आपण. ओके आता ठीक आहे. भेटला तर आपल्याला CNG भरून टाकू CNG. आता तरी सध्या आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचंय. तिकडे बाकीच्या गोष्टी बघू. बाय. चला. फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानला. मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यायला. आपण हे पण घेतलेलं आहे सगळं, जरा फुल वगैरे आणि बेलाचं पान. तो सगळ्यांसाठी प्रार्थना मागूयात, सगळ्यांना आनंदाचं सुखाचं ठेवूयात. सगळेजण असेच फिरत राहू आणि असंच एक्सप्लोअर करत राहू. तर आता आम्ही शूज काढतो गाडीमध्ये आणि मग आम्ही निघतो ऑन द वे टू दर्शन. बाय. सो ॲज यू कॅन सी हिअर आपण जरा महाकालचा शर्ट घेतला आहे. आपण त्र्यंबकेश्वरला आलतो तो सगळ्यांनी घेतला आहे. बाकीच्या 2 मेंबरने पण घेतला आहे आपल्या. ते तुम्हाला फोटोमध्ये दिसेल, ते लोक चेक करतायत. तो अशा पद्धतीने आहे. थोडं एक वेगळी वाईब येईल आणि मग आपल्याला दर्शन करायला जायचं आहे. आम्ही इथून शर्ट घेतला त्या काकांकडून.
तो हा मेन एंट्रन्स आहे. ॲक्शन कॅमेऱ्यावरती सोबत रेकॉर्ड करतो आणि आम्ही चाललेलो आहे आता दर्शनाला. बाय. फायनली या ठिकाणी जे आहे ते रांगेत उभे राहिलेले आहेत सगळे आणि सोबतनी सेल्फी काढलेला आहे. सोबतच्या फोनमध्ये दाखवतो तो अशा पद्धतीने आहे. किती वेळ लागणार आहे लाईनला माहीत नाही. आता 10-22 झालेत. तर बघूयात किती वेळ लागतो. बाय. सध्या VIP पासमध्ये पण गर्दी खूप आहे. त्याच्यामुळं आपलं जे काही साहित्य आहे ते इथं ठेवलं आहे. पाणी बॉटल घेतली आणि मी बसलो आहे जरा इकडे निवांत. आपले जे बाकीचे लोक आहेत ते तिकडे रांगेत उभे आहेत. ते लोक पास वगैरे काढतील आणि मग गरज पडल्यावर मी जाईल. सध्या तरी मी रेस्ट करतो इथं. ऑलरेडी आधी मी बसलेलो, आता मी त्यांना आराम करायला लावलं आहे. मी काही कंटिन्यू बसून नाही राहत, मी पण उभं होतो. नाही बघू शकता तुम्ही तिकडं सोबत आणि तिकडे थांबलेले आहेत लाईनला. तर पोरांची भांडणं चाललेले आहेत तिकडे. आपण रांगेत आलेलो आहे. सगळे लोक थांबलेले आहेत आणि आता याच्या म्हणण्याप्रमाणे जो ऑनलाईन पास आम्ही काढलेला तो आत्ता काढला. सकाळी 6:30 वाजता ज्यावेळेस काढलेला त्यावेळेस पास फुल झाला म्हणून आम्ही काही काढू शकलो नाही. त्याच्यामुळे मागे बघू शकता एवढी लाईन लागली सगळी. नाही तर आत्तापर्यंत आमचं दर्शन झालं असतं. स्वारी यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला विचारा, गायडन्स घ्या आमच्याकडून. चार्जेस कमी असतील आणि नंतरनं जो काय आहे तो ऑनलाईन पास काढा आणि मग दुसऱ्या लाईनला या. किंवा जर तुम्हाला लवकरच यायचं तर सकाळी 6 वाजता या आणि मग त्या पद्धतीने तुमचा प्लॅन करा. पूर्ण जे काही प्लॅनिंग आहे ते कॅप्शनमध्ये ॲड केलं जाईल. डिटेल्स पूर्ण एक सेपरेट व्हिडिओमध्ये येईल. कसा ट्रिप प्लॅन करू शकता तुम्ही, काय करू शकता, तर त्या सगळ्या गोष्टी येते. सध्या तरी आम्ही थांबलो आहे लाईनमध्ये. आता ते पण दमले चेहरे बघा यांचे. सॉरी. तर आता जातो आम्ही दर्शन घ्यायला. आपलं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं आणि दर्शन करायला ऑलमोस्ट 4 तास गेले. तो पूर्ण एक्सपिरियन्स टोटल व्हिडिओमध्ये येईल. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. मी तुम्हाला बॅक कॅमेराने जो आहे तो व्ह्यू दाखवतो. आता आपलं नेक्स्ट प्रस्थान जे असणार आहे ते आपण नाशिकच्याकडे जाणार आहे. अजून तिकडे काही स्पॉट आहेत ते बघूयात. सो लेट्स गो. इकडचा बॅकग्राऊंड बघा आणि निघूयात आपण. बाय.
अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे. पुढे बघू शकता ढग असे जमलेले आहेत. आणि इकडे हे मंदिर मी तुम्हाला क्लिप्समध्ये पण दाखवलेले आहे. आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून तिथं थोडाफार नाश्ता करून आपल्या घरच्यांसाठी प्रसाद घेऊन आपण निघालेलो आहे नाशिकच्या दिशेने. सो नाशिकला आता आपण जाऊयात, तिथं काही ठिकाणी एक्सप्लोर करूयात. आणि आता पाऊस चालू आहे, आम्ही गाडीमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडचा व्ह्यू दाखवतो, आय मीन बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, हे असं रिमझिम बारिश चालू आहे. आपण आलेलो आहे पंचवटीला, कार पार्क केलेली आहे. आणि इकडचा जो व्ह्यू आहे, ते वातावरण आहे, ते पूर्ण ढगाले, इकडे पण ढग